गुड इव्हनिंग टीचर. बरं, आज आपण काय घेऊया? आलेख ग्राफ मेथड मी शिकवणार होती, पण तुम्ही ग्राफ पेपर आहे का तुमच्या सोबत? येस टीचर. येस टीचर. तुम्हाला मी सांगितलं होतं ना लास्ट टाइम की आपण ग्राफ जर आपल्याला शिकायचंय तर ग्राफ पेपर, ग्राफ बुक तुमच्या बरोबर पाहिजे. आलेख वही सगळ्यांसोबत आहे, सगळ्यांकडे आहे. हो मॅम. येस टीचर. बर, तुम्हालाच बोलली होती ना मी आलेख ग्राफ आपण पुन्हा शिकणार आहोत. मला सांगितलं होतं ना लास्ट टाइम. मग आता कसं शिकणार? आणली नसेल तर मग कसं शिकणार? बर, शिकायचंय की नाही? ग्राफ मेथड आपण शिकूया की नको? तसं मी शिकवलेली आहे, पण माझ्यामध्ये तुम्ही विसरलेले आहात म्हणून मी पुन्हा एकदा रिवाइज करणार होते. पण त्याच्यासाठी सगळ्यांकडे ग्राफ बुक असायला पाहिजे, आलेख वही असायला पाहिजे, तर मग शिकवण्यात अर्थ आहे, नाहीतर मग काय अर्थ नाही. शिकायचंय की पुढचं शिकायचंय? ग्राफ मेथड शिकायचंय? ग्राफ मधले शिकायचे मॅम. ठीक आहे, मग ग्राफ मेथड आपण शिकूया की आपले जे सायमल्टेनियस इक्वेशन आहेत, किंवा सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय? सायमल्टेनियस इक्वेशन काय असतं? सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय? कोणाला माहित आहे का सायमल्टेनियस इक्वेशन काय असतं? सांगू शकेल? सांगा, सायमल्टेनियस इक्वेशन आपण कोणाला म्हणतो? काय असतं सायमल्टेनियस इक्वेशन? ज्यात दोन व्हेरिएबल असतात ते. दोन व्हेरिएबल असतात, बरोबर. आणि त्यांच्या मल्टिप्लायला कॉन्स्टंट आणि कोइफिशियंट असतात. आता समजा मी असं समजा मी इक्वेशन लिहिलं, तर या इक्वेशनला काय म्हणायचं? हे जर इक्वेशन आहे तर त्याला काय म्हणायचं? या इक्वेशनला काय म्हणायचं? तुम्ही इंग्लिश मिडियमचे आहेत की मराठी मिडियमचे? इंग्लिश मिडियम ना? मराठी मीडियम. सेमी इंग्लिश वाले आहेत ना? इंग्लिश मीडियम सर मॅम. इंग्लिश मीडियम. सेम इंग्लिश वाली मॅम ही. सेमी वाले आहेत ना? दोन्ही मॅम, इंग्लिश आणि मराठी. कसं काय? आता तर सेमीचा असतो ना, सेमी वाल्यांचं असतं ना. मराठी मिडियमचा आपला काल होता ना लेक्चर. नाही मॅम, कोणतरी चुकून जॉईन होऊन गेलेलं आहे वाटतं मराठीचं. सेमीची लिंक आहे मॅम. मॅम आज मराठी मीडियमचं बायोलॉजीचं लेक्चर आहे. आपला Yes, मॅथ्स ma'am. आहे. बरोबर. तर आपण या इक्वेशनला, ठीक आहे, काही हरकत नाही. या इक्वेशनला काय म्हणायचं? या इक्वेशनला सायमल्टेनियस इक्वेशन नाही म्हणायचं. सायमल्टेनियस याला आपण काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन म्हणायचं. याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असं म्हणायचं. याला सायमल्टेनियस इक्वेशन नाही. सायमल्टेनियस इक्वेशन कोणाला म्हणतात? जेव्हा आपण अशा प्रकारच्या दोन इक्वेशनचा एकत्रितपणे विचार करतो, म्हणजे असे दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण जेव्हा विचारात घेतो, म्हणजे एका वेळेला दोन इक्वेशनचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो?
असे जेव्हा इक्वेशन असेल, हे पहिलं आणि हे दुसरं, असे दोन इक्वेशन आपण एकत्रितपणे जेव्हा आपण कन्सिडर करतो, एकत्रितपणे आपण जेव्हा त्यांचं सोल्युशन फाइंड आउट करतो, तेव्हा त्यांना सायमल्टेनियस इक्वेशन म्हणायचं. एकच इक्वेशन जर बोलला तर एकच इक्वेशनला सायमल्टेनियस इक्वेशन नाही म्हणत. सिंगल इक्वेशन आहे त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, सिंगल इक्वेशन. पण असे दोन इक्वेशन जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, जेव्हा दोन इक्वेशन आपण असे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, असे टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण कन्सिडर करतो, तेव्हा त्यांना काय म्हणायचं, सायमल्टेनियस इक्वेशन. तेव्हा त्यांना सायमल्टेनियस इक्वेशन. सिंगल इक्वेशनला सायमल्टेनियस इक्वेशन नाही म्हणत, सिंगल इक्वेशनला लिनियर इक्वेशन, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ठीक आहे. माझे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे 3 मेथडने. त्याच्यातली दुसरी मेथड ग्राफ मेथड. बघा, ग्राफ मेथडने सॉल्व्ह करताना आपण काय करतो, बघा आपण, तुम्ही जर आधीचे लेक्चर अटेंड केले असाल तर मी तुम्हाला सांगितलेलं की लिनियर इक्वेशन जो असतो की नाही, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्याचा जो ग्राफ असतो ना तो एक स्ट्रेट लाईन असतो. नेहमी लक्षात ठेवायचं की लिनियर, प्रत्येक इक्वेशनचा एक ग्राफ असतो, प्रत्येक इक्वेशनचा एक ग्राफ असतो. आता इक्वेशन जसं चेंज होईल त्याप्रमाणे ग्राफ पण चेंज होतो. म्हणजे आता लिनियर इक्वेशनचा ग्राफ जो आहे तो एक स्ट्रेट लाईन आपल्याला मिळतो, है ना. तेच क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, म्हणजे डिग्री 2 वाला असेल तर त्याचा आपल्याला सर्कल मिळतो. असं आपल्याला वेगवेगळे ग्राफ असतात, म्हणजे जसं इक्वेशन ना त्या टाईपचे ग्राफ तुम्हाला मिळतात. प्रत्येक इक्वेशन साठी वेगवेगळे ग्राफ असतात. तसं आता आपल्याला जर इक्वेशनचे बरेच प्रकार आहेत, आता आपण लिनियर इक्वेशन शिकतोय. सेकंड चॅप्टर जो आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आहे, है ना. तर लिनियर इक्वेशनचा तुम्ही जर ग्राफ काढायला गेला तर तो ग्राफ म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, एक स्ट्रेट लाईन मिळते. कोणत्याही लिनियर इक्वेशनचा जर ग्राफ, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल चा ग्राफ जर आपल्याला विचारलं तर तो काय असतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा ग्राफ काय असतो, स्ट्रेट लाईन. तुम्हाला ग्राफवर त्याची एक लाईन मिळणार, स्ट्रेट लाईन मिळणार. ठीक आहे, सरळ रेषा मिळणार, लाईन. त्या इक्वेशनला, आपल्याला जे दिलेले इक्वेशन असतं त्या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी आलेख वहीवर, आलेख कागदावर त्या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी एक लाईन असते, स्ट्रेट लाईन. तर ती लाईन कशी मिळवायची, तीच काढायची आपल्याला. ग्राफ काढायचा आहे म्हणजे तीच स्ट्रेट लाईन आपल्याला मिळवायची असते प्रत्येक इक्वेशनची. 2 इक्वेशन असतात की नाही आपल्याला सायमल्टेनियस मध्ये, प्रत्येक इक्वेशनची एक एक लाईन आपल्याला ग्राफवर काढायची. 2 लाईन आपल्याला ग्राफवर काढायच्या असतात प्रत्येक इक्वेशन साठी एक. असे 2 इक्वेशन असतात म्हणून 2 लाईन. कळलं मी काय बोलली की नाही? मॅम एकदा रिपीट करता का प्लीज? टेक एव्हरी लिनियर इक्वेशन, प्रत्येक लिनियर इक्वेशन जो आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जो आहे त्याचा ग्राफ म्हणजे काय असते, एक स्ट्रेट लाईन असते. ग्राफवर तुम्हाला त्या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी एक लाईन मिळते ग्राफवर इक्वेशन नाही लिहित आपण, ग्राफवर लाईन काढतो, स्ट्रेट लाईन. आणि त्या स्ट्रेट लाईन काढून मग आपण सोल्युशन शोधतो. स्ट्रेट लाईन वरून सोल्युशन शोधतो. आपल्याला इथे इक्वेशन सॉल्व्ह नसत करायचं तर त्याची लाईन आपल्याला दाखवायची असते ग्राफवर प्रत्येक इक्वेशन साठी. आणि त्या लाईन, 2 लाईन ज्या मिळतात त्या 2 लाईन वरून आपल्याला सोल्युशन पण मिळतं. जसं आपण बाकीच्या मेथडमध्ये सोल्युशन काढतो की नाही, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू, तशीच ग्राफ मेथडने पण तुम्हाला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू त्या लाईन्स वरून मिळते, स्ट्रेट लाईन वर. कळतंय? ती लाईन आपल्याला काढता आली पाहिजे ग्राफवर प्रत्येक इक्वेशनची. कळतंय काय बोलली? येस मॅम.
तर ती लाईन आपल्याला आता कशी मिळणार? तर लाईन काढण्यासाठी काय पाहिजे? कोणती लाईन काढण्यासाठी 2 पॉइंट आपल्याला मिळाले बस. म्हणजे एखादी लाईन जर आहे तर 2 लाईन एक एक बघा, एक सिंगल स्ट्रेट लाईन मिळण्यासाठी 2 पॉइंट पुरे होतात. पण आपण एकदम कन्फर्म ती लाईन तीच आहे का याच्यासाठी आपण मॅक्झिमम 3 पॉइंट शोधतो. बघा 3 पॉइंट असा हा एक 2 पॉइंट आपल्याला माहिती असतील की नाही की ती लाईन आपल्याला काढता येईल. कोणती लाईन काढण्यासाठी असे 2 पॉइंट पुरे होतात. असे 2 पॉइंट आपल्याकडे असतील तर त्यांना जॉईन केला आपण की आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळते. पण एक आपण काय करतो, 2च पॉइंट शोधण्यापेक्षा म्हणजे आपल्याला त्या ग्राफवर 2 पॉइंट शोधायचे ज्याच्यातून ती लाईन जाणार. 2 नाही, आपण 3 शोधतो, कारण एक कन्फर्म होण्यासाठी आपण म्हणजे एकदम परफेक्ट ती लाईन मिळण्यासाठी आपण 3 पॉइंट शोधतो, है ना? बरोबर. तर 3 पॉइंट आपल्याला शोधायचे. 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट आता ग्राफवर दाखवायचे आहेत पॉइंट्स बोलल्याबरोबर त्याचे कोऑर्डिनेट माहित पाहिजे. ग्राफवर आता एखादा पॉइंट दाखवायचा आहे तर त्याचे कोऑर्डिनेट असतात, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट, 2 कोऑर्डिनेट असतात. त्याशिवाय मला पॉइंट दाखवता येत नाही, है ना? मग हे जी लाईन माझी जाणार आहे ती कोणत्या पॉइंट मधून जाणार आहे ते पॉइंट तर माहित पाहिजे. मी काय कुठे पण लाईन काढून नाही चालत. ती ग्राफ जो आहे, जी स्ट्रेट लाईन तुम्हाला मिळते ती ठराविक असते, कळलं का? कुठे पण मी कुठल्याही इक्वेशनची कुठेही स्ट्रेट लाईन नसते, त्या स्पेसिफिक पॉइंट मधून जाणारीच आपल्याला लाईन काढायची आहे. मग ते पॉइंट शोधायचे ज्याच्यातून ती लाईन जाणार. मग पॉइंट शोधायचे तर त्याचे कोऑर्डिनेट पाहिजे. पॉइंटचे कोऑर्डिनेट असतात. ग्राफवर एखादा पॉइंट जर पाहिजे तर त्याच्याशी रिलेटेड 2 नंबर असतात, एक एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. जसं A1, 3, 2, 1 असे कोऑर्डिनेट असतात, है ना? 1, 3 बोललं तर इकडे 1 असतो आणि वाय ऍक्सिस वर 3, म्हणजे इथून 1 आणि इथून 3 असा इथे पॉइंट भेटतो. हा पॉइंट आहे तुमचा तो 1, 3. 2, 1 म्हणजे इथून 2 इकडून 1 हा इथे पॉइंट आहे. कळलं? असे 3 पॉइंट शोधायचे. 3, असा एक पॉइंट आणि मग असे 3 पॉइंट शोधून त्याच्यातून जाणारी लाईन आपल्याला काढायची असते. कळतंय? 3 पॉइंट शोधायचे कोऑर्डिनेट्स. तर त्याच्यासाठी करायचं काय? अरे झोपली ते काय मुलं? 3 पॉइंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. 3 ज्याच्यातून ती रेषा जाणार आहे ते आपल्याला कोऑर्डिनेट शोधायचे. कोऑर्डिनेट शोधण्यासाठी करायचं काय असतं? काय नाही, खूप सोपं आहे. बघा आपण याच्यातलं तिसरं गणित होईल, थर्ड वाला आपण सॉल्व करू. ठीक आहे, ऐकताय की नाही? कुठे गेली मुलं? 3 पॉइंट प्रत्येक इक्वेशन साठी 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट शोधायचे. पहिल्या इक्वेशन साठी 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट, दुसऱ्या इक्वेशन साठी 3, आणि ते कोऑर्डिनेट घेऊन ते ग्राफवर प्लॉट करायचे पॉइंट्स, आणि त्या 3 पॉइंट मधून जाणारी एक स्ट्रेट लाईन काढायची आहे. आणि एवढं लक्षात घ्या की ते जे 3 पॉइंट आहेत ते एका स्ट्रेट लाईन मध्येच आले पाहिजे तुमचे. तुम्ही बोलायला एक पॉइंटचा असं नाही चालत. एक पॉइंट इथे मिळाला, एक इथे मिळाला आणि तिसरा इथे मिळाला तर मग चुकलंय तुमचं. कारण या 3 पॉइंट मधून जे 3 कोऑर्डिनेट, प्रत्येक इक्वेशनचे 3 कोऑर्डिनेट, पहिल्या इक्वेशनचे 3, दुसऱ्या इक्वेशनचे 3, आणि ते एका स्ट्रेट लाईन मध्येच असले पाहिजे की जेणेकरून तुम्हाला त्या 3 पॉइंट मधून जाणारी एक स्ट्रेट लाईन अशी काढता येईल. कळते का? जर तुमचे 2 इकडे आणि 1 इकडे येत असेल कुठेतरी तर मग तुम्ही जे कोऑर्डिनेट शोधले ते चुकीचे. 3 पॉइंट तुमचे एका स्ट्रेट लाईन मध्येच येणार, कंपल्सरी येणारच. जबरदस्तीने आणायचे पण ते यायला पाहिजे आपोआप. तर ते कसे शोधायचे? त्याच्यासाठी काय करायचं? 3 पॉइंट, त्याच्यासाठी आपण इक्वेशन घेऊया. पहिलं हे 2 इक्वेशन, x + y = 0
2x मायनस वाय इज इक्वल टू 9 दोन इक्वेशन. आता या दोन्ही इक्वेशन साठी आपण 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट शोधूया. पहिलं इक्वेशन आधी मी घेते x प्लस वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता करायचं काय असतं माहितीये का तुम्हाला 3 अशा कोऑर्डिनेटच्या पेअर्स शोधायच्या. तर आपण काय केलेलं तुम्हाला जर आठवत असेल, आठवतंय का कोणाला आपण शिकलेलो, एक्सच्या व्हॅल्यूज आपण आपल्या मनाच्या घ्यायच्या. काय करायचं असतं की एक्स जो आहे त्याच्या व्हॅल्यूज आपण आपल्या मनाच्या घ्यायच्या. म्हणजे समजा मी एक्स ची व्हॅल्यू घेते 0. ठीक आहे, माझ्या मनाची घेते आणि ती एक्स ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये, माझं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पुट डाऊन करायची. म्हणजे काय, एक्सच्या जागेवर 0 पुट डाऊन करायचं. एक्सची जी जागा आहे त्याच्यामध्ये 0 टाकायचं. एक्स ची व्हॅल्यू मी माझ्या मनाची घेतली, ती इक्वेशन मध्ये टाकली आणि वाय ची व्हॅल्यू मिळवायची. इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू टाकायची आणि मग त्याच्यावरून वाय ची व्हॅल्यू मिळवायची. हेच करायचंय. 0 प्लस वाय इज इक्वल टू 0. वाय इथेच ठेवायचा, हा 0 तिकडे जाऊन मायनस होणार. 0 मायनस 0 0 सेट. ठीक आहे, ऐकताय सगळेजण? हो मॅम. इथे आपल्याला पहिल्या पॉइंटचे जे कोऑर्डिनेट मिळाले ते काय आहेत, x0 आहे. एक्स कोऑर्डिनेट 0 जो मी अज्युम केलाय, मी पुट डाऊन केलेला आहे. आणि मग त्याच्यावरून y काय मिळाला मला, x0 मी घेतला आणि त्याच्यावरून y काय मिळाला, काय मिळाला y. एक्स ची व्हॅल्यू मी माझ्या मनाची घेतली, ती इक्वेशन मध्ये पुट डाऊन केली आणि वाय ची व्हॅल्यू मिळवली. म्हणजे वाय ची व्हॅल्यू 0 आली आणि एक्स मी 0 घेतलाय. मग कोणता पॉइंट मिळाला तुम्हाला इथे, कोऑर्डिनेट सांगायचे 0,0 असं आपल्याला काय मिळालेलं आहे, पॉइंटचे कोऑर्डिनेट मिळालेले आहेत. 0,0. एक्स पहिला कोऑर्डिनेट एक्स लिहायचा, दुसरा वाय लिहायचा. तुम्हाला ग्राफ वर पहिला पॉइंट दाखवायचा 0,0. अरे हो तरी बोला, मला कळतंय की नाही मला कळेल. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा एकदा. कॅमेरा ऑन करा सर्वांनी एकदा. आवाज येतोय माझा? येस मॅडम. मग रिस्पॉन्ड करा मला, तुम्हाला कळतंय की नाही कळत. आपण काय करायचं असतं, कोऑर्डिनेट्स मिळवण्यासाठी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू मी माझ्या मनाची त्या इक्वेशन मध्ये पुट डाऊन केली. जनरली आपण एक्स चीच व्हॅल्यू आपण मनाची घ्यायची, ती इक्वेशन मध्ये एक्सच्या जागेवर टाकायची आणि त्याच्यावरून वाय ची व्हॅल्यू आपण मिळवायची. काय करायचंय कळलं तुम्हाला, एक्स ची व्हॅल्यू मी माझ्या मनाची घेणार, ती इक्वेशन मध्ये पुट डाऊन करणार आणि मग त्याच्यावरून वाय ची व्हॅल्यू आपण मिळवणार आहोत. आणि मग ती एक्स आणि वाय मिळून आपले कोऑर्डिनेट्स एका पॉइंटचे बनतात 0,0. आता सेम अशा तीन वेळा असंच करायचं आपल्याला. 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट पाहिजे ना, 3 पॉइंट्स पाहिजे ना. मग 3 वेळा मी एक्स ची व्हॅल्यू माझ्या मनाची घेते. आता मी x1 घेते. रूट x इज इक्वल टू 1 इन दिस इक्वेशन, याच इक्वेशन मध्ये. कारण प्रत्येक इक्वेशन साठी 3 जोड्या अशा शोधायच्या कोऑर्डिनेटच्या. x प्लस वाय इज इक्वल टू 0. एक्सच्या जागेवर 1 टाकते आता मी. ठीक आहे, कारण एक्स ची व्हॅल्यू मी 1 घ्यायचं डिसाइड केलेलं आहे. एक्सच्या जागेवर 1 प्लस वाय इज इक्वल टू 0. वाय इथेच राहणार, हा 1 प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होणार. 0 मायनस 1. मग वाय किती आला, 0 मायनस 1 किती येतात, 0 मायनस 1 1 -1 मॅम. -1, कारण मोठ्या नंबरचं साईन द्यायचं असेल. 1 मोठा आहे ना, 0 आणि 1 मध्ये 1 मोठा आहे, त्याचं साईन मायनस आहे त्यामुळे -1.
मग ही काय आली जोडी, हिचे कोऑर्डिनेट सांगा, हा पॉइंटचे कोऑर्डिनेट सांगा, दुसऱ्या पॉइंटचे 1, -. 1, -. ठीक आहे. सेम आता आणखी एक व्हॅल्यू मी घेते, x इज इक्वल टू 2 घेऊ आणि या इक्वेशन मध्ये टाकूया. अशा 3 जोड्या आपल्याला पाहिजे. एक्सच्या जागेवर 2 टाकायचे. आता हा +2 आहे तो तिकडे जाऊन -2 होणार. 0 - 2 किती? -2. -2. आणि इथे आता आपल्याला कोणती पेअर मिळाली? कोऑर्डिनेटची जोडी 2, x2 -. घेतलाय आणि -2. ठीक आहे. आता याचं आपण एक टेबल बनवून घ्यायचं या इक्वेशन साठी. पहिल्या इक्वेशन साठी x + y = 0. इक्वेशन लिहायचं x, y, x, y. 3 आपण व्हॅल्यूज घेतल्या. पहिल्यांदा मी x0 घेतली तेव्हा y पण 0 आली. त्यामुळे माझे जे कोऑर्डिनेट्स होणार पॉइंटचे ते 0, 0. सेकंड टाइम मी x1 घेतला, y मला -1 मिळाला. माझी दुसरी जोडी होणार, पेअर होणार 1, -. तिसऱ्या वेळेला मी x2 घेतला आणि y त्याच्यावर -2 मिळाला. तिसरी जी पेअर आहे ती आहे 2, -2. ठीक आहे. आता ग्राफ पेपरवर आपण हा ग्राफ काढणार आहोत. या इक्वेशनचा ग्राफ मी काढणार आहे. ठीक आहे. ग्राफ पेपर आपण घेऊया आणि त्याच्यावर आपण याचा ग्राफ आपण आता ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे. आता आपण अशा 2 लाईन काढायच्या आहेत, एक आडवी आणि एक उभी. याला एक्स ऍक्सिस म्हणतात आणि हा जो आहे तो वाय ऍक्सिस. ठीक आहे. 0 आहे. इकडे 1, 2, 3 पॉझिटिव्ह नंबर्स राईट साईडला आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह. -1, -2, -3, -4, -5, -6. वाय ऍक्सिस वर वरती पॉझिटिव्ह येणार 1, 2, 3, 4, 5 आणि खाली निगेटिव्ह नंबर -1, -2, -6. ठीक आहे. इथे आपण एक स्केल लिहायची. स्केल ग्राफ मेथडने सोडवताना स्केल ऑन बोथ ऍक्सिस. सगळीकडे हेच लिहायचंय आपल्याला. 1 सेंटीमीटर = 1 युनिट एवढंच लिहायचं. स्केल लिहायला विसरायचं नाही, त्याला मार्क असतो. ठीक आहे. तर आपला हा ग्राफचा आपण पूर्ण ग्राफ रेडी केलेला आहे आणि आता याच्यावर मी ते पॉइंट्स प्लॉट करणार आहे. जे माझे 3 जोड्या मला मिळालेल्या आहेत त्या मी इथे दाखवणार आहे. पहिला जो माझा पॉइंट आहे तो 0, 0 आहे कोऑर्डिनेट त्या पॉइंटचे. दुसऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट 1, -1 आहे आणि तिसऱ्याचे 2, -2. तर 0, 0 म्हणजे तो ओरिजिन असतो. दोन्ही कोऑर्डिनेट ज्याचे 0 तो ओरिजिन हा पॉइंट आहे. ठीक आहे. त्यानंतर 1, -1 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार बघा, तुम्हाला मी शिकवलं होतं आठवत असेल तर. आपण जो पॉइंट आहे तो कुठे आहे, क्वाड्रंट मध्ये आहे की ऍक्सिस वर आहे, हे आपल्याला त्या पॉइंटच्या कोऑर्डिनेट्स वरून कळतं. तुम्हाला येतं का कसं ओळखायचं कुठे आहे तो पॉइंट? हा तर ओरिजिनच आहे. 1, -1 कुठे येणार? इथे ++ असतं, इथे -- असतं, इथे -+ असतं आणि इथे +- असतं. आणि एखादा कोऑर्डिनेट जर 0 असेल कोणता पण 2 पैकी, तर दोन्ही कोऑर्डिनेट 0 तो ओरिजिन आहे. कोणाचा जर समजा असा पॉइंट आला 0, 7 म्हणजे याच्यामध्ये एक कोऑर्डिनेट हा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, तर हा पॉइंट वाय ऍक्सिस वर असतो. उलट लक्षात ठेवायचं. ज्याचा एक कोऑर्डिनेट 0 आहे तो क्वाड्रंट मध्ये नसतो. हे क्वाड्रंट आहेत. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे. बघा आपले जे पॉइंट्स असतात की नाही, त्या पॉइंट्स
आपला जो पॉइंट आहे ना तो 6 पैकी कुठल्या तरी एका प्लेसवर असतो. 6 प्लेसेस कोणते आहेत? 4 क्वाड्रंट आणि 2 ऍक्सिस. ठीक आहे. तर क्वाड्रंट मध्ये आपल्याला कळतं की लगेच कळतं की आता हा 1, -1 कुठे आहे ते आपल्याला लगेच कळेल. कुठे आहे तो 1, -1 कुठे येणार? क्वाड्रंट मध्ये येणार, कारण त्याचा कोणताच कोऑर्डिनेट 0 नाही. 1, -1 फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार, कारण प्लस मायनस आहे ना. हा पहिला प्लस आहे, मायनस आहे. प्लस मायनस फोर्थ मध्ये येतो. हा पण फोर्थ मध्ये जाणार, हा पण फोर्थ मध्ये जाणार. बरोबर. 0,7 कुठे येणार? 0,7 बाय एक्स, कारण त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0. पहिला कोऑर्डिनेट 0 असेल ना एक्स कोऑर्डिनेट, तर तो वाय ऍक्सिस वर उभ्या लाईनवर असणार. ऍक्सिस, वाय ऍक्सिस उभी असते त्याच्यावर हा पॉइंट ऍक्सिस वर आहे. इथे तो कुठल्याही ऍक्सिस वर आहे. ठीक आहे. आणि ज्याचा दुसरा कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे 2,0 समजा आहे, तर याचा वाय कोऑर्डिनेट 0 ना, तर तो येणार या एक्स ऍक्सिस आडव्या लाईनवर. हे लक्षात ठेवा. ज्याचा पहिला कोऑर्डिनेट 0, तो पहिला कोऑर्डिनेट म्हणजे कोणता असतो? एक्स कोऑर्डिनेट. उलट लक्षात ठेवायचं. ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 तो वाय ऍक्सिस आहे. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे कुठला असतो? पहिला कोऑर्डिनेट. तो 0 असेल तर उभ्या लाईनवर येणार पॉइंट. आणि ज्याचा दुसरा कोऑर्डिनेट 0 आहे तो आडव्या लाईनवर आहे, एक्स ऍक्सिस. कळलं की नाही? आता 0,0 इथे आला, त्यानंतर 1, -2 सॉरी 1, -1 1 इथून इथे असा 1 खाली फोर्थ क्वाड्रंट मध्ये, म्हणजे इथे येणार ना पॉइंट तुमचा. हा फोर्थ क्वाड्रंट आहे, तर तो 1, -1 इथे येणार. हा बघा हा पॉइंट, हा 1, -1 आणि 2, -2 पण इथेच येणार फोर्थ क्वाड्रंट मध्ये. इथून 2 एक्स ऍक्सिस वरून आणि वाय वरून -2 असं करून तो पॉइंट इथे प्लॉट करायचा. 2, तुम्हाला येतं का प्लॉट करता ग्राफवर पॉइंट्स? सगळ्यांना ग्राफवर पॉइंट्स टाकता येतात का? दाखवता येतात का? सगळ्यांना येतात? येस मॅम. ठीक. आता इथे आपले पॉइंट्स एका स्ट्रेट लाईन मध्ये आलेले आहेत बघा. इथे म्हणजे तुम्ही आता काय करायचं, या तिन्ही पॉइंट्स ना घेऊन अशी एक लाईन मी ड्रॉ करणार आहे. आता मी इथे हाताने काढते, त्यामुळे किती परफेक्शन असेल माहित नाही, पण तुम्ही स्केल वापरायची व्यवस्थित. क्रॉस होतो म्हणजे त्या पॉइंटला धरून येत नाही, तिन्ही पॉइंट्स मधून जाणारे पाहिजे ते जास्त. मी ग्राफ पेपर घेतलाय सोबत. सगळ्यांबरोबर ग्राफ पेपर आहे. ग्राफ दाखवले हे पॉइंट्स. येस ग्राफ मॅम, मध्ये दाखवले. पॉइंट्स दाखवा. हा, त्यातून जाणारी स्ट्रेट लाईन काढली. मॅम. तिन्ही पॉइंट्स घेऊन स्ट्रेट लाईन काढ. माझी येत नाही. आता याच्यावर इक्वेशन लिहायचं या लाईनचं. x + y = 0 हे पण लिहायचं. याला पण मार्क असतं. ज्या लाईनचा तुम्ही ग्राफ काढलाय, सॉरी ज्या इक्वेशनचा ग्राफ काढलाय ते इक्वेशन लिहायचं लाईनवर. ठीक आहे. आता एक पहिला इक्वेशनचा ग्राफ मिळाला आपल्याला, स्ट्रेट लाईन मिळाली पहिल्या इक्वेशन. आता सेकंड इक्वेशनची पण अशीच आपल्याला स्ट्रेट लाईन मिळवायची आहे. त्यासाठी आपण सेकंड इक्वेशन सॉल्व्ह करायचं. सेकंड इक्वेशन आपलं काय आहे? 2x
आपलं सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस 9. ठीक आहे. आता इथे पण सेम मी तेच करणार आहे. इथे काय करणार, एक्सच्या व्हॅल्यू माझ्या मनाच्या घेते. ठीक आहे. समजा एक्स पहिलं, एक्सची व्हॅल्यू पहिली 0 घेते, तर मी हे इक्वेशन लिहेन आणि याच्यामध्ये जिथे एक्स आहे तिथे मी 0 लिहिणार. 0 ही व्हॅल्यू तिथे पुट डाऊन करणार. पण नुसता एक्स नाहीये बघा, 2x आहे. मग आपण काय करायचं, 2 लिहायचंय आणि एक्सच्या जागेवर 0 लिहायचंय. म्हणजे 20 नाही लिहायचे, 2 इंटू 0 मल्टिप्लिकेशन आहे. 2 0 नाही, 20 नाही, 2 इंटू 0 आहे, मल्टिप्लिकेशन आहे मध्ये. ठीक आहे. मायनस वाय इज इक्वल टू 9. आता मायनस वाय इथेच ठेवायचा. सॉरी, आधी आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2 इंटू 0 0 येतं, मायनस वाय इज इक्वल टू 9. आता हा मायनस वाय इथेच ठेवायचा, हा 0 तिकडे जाऊन 9 मायनस 0. ठीक आहे. मायनस वाय इज इक्वल टू 9 मायनस 0 9. आता आपल्याला वाय पाहिजे, इकडे वाय पाहिजे, पण इथे मायनस वाय आलेला आहे. तर इथे तुम्ही साइन पॉझिटिव्ह करायची वायची. पण साइन पॉझिटिव्ह करताना फक्त वायची नाही करून चालणार, दोन्ही साईडची करावी लागेल. साइन चेंज करायची, कारण वाय मला वायची व्हॅल्यू पाहिजे, मायनस वायची नको. मग वाय मायनस वायचा वाय करायचंय तर फक्त साइन बदलायची. पण साइन मग फक्त त्याची बदलून चालणार नाही, दोन्ही साईडची साइन चेंज करायची. मायनस वायचा प्लस वाय होणार आणि 9 प्लस 9चा मायनस 9. कारण मला वाय पाहिजे, मला मायनस वाय मिळाला पण मला वाय पाहिजे, मग साइन चेंज करणार. मग इकडची पण करायची, म्हणजे वायची व्हॅल्यू आली मायनस 9. म्हणजे माझा जो पॉइंट आहे तो मिळाला 0, मायनस 9. ठीक आहे. आता समजा दुसरी व्हॅल्यू मी घेतली, एक्सची 1 घेते, एक्स इज इक्वल टू 1. इक्वेशन घेते आणि याच्यामध्ये एक्सच्या जागेवर 1 पुट डाऊन करा. 2 इंटू 1 मायनस वाय इज इक्वल टू 9. 2 इंटू 1 आहे हे, 2 इंटू 1 2 मायनस वाय इज इक्वल टू 9. मायनस वाय इथेच ठेवायचा, हा प्लस 2 आहे तो तिकडे जाऊन मायनस 2 होणार. 9 मायनस 2. बरोबर आहे की चुकतंय? समजते की नाही? आवाज येतोय माझा? बरोबर आहे मॅम. हा ठीक आहे. समजतं पण नाही, आवाज पण येतोय. तर इथे 9 मायनस वाय 7 येणार. पुन्हा इथे मायनस वाय 7 आलेलं, पण मला वाय पाहिजे, दोन्हीकडची साइन चेंज करणार. हा वाय प्लस होईल, हा मायनस होईल 7. म्हणजे वाय इज इक्वल टू मायनस 7. म्हणजे माझा दुसरा पॉइंट आला 1, मायनस 7. तर मी एक्स इज इक्वल टू 2 घेते. इक्वेशन घेते 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. 2 इंटू 2 घ्यायचा. आता एक्स ची व्हॅल्यू 2 आहे, मायनस वाय इज इक्वल टू 9. 2 2 जा 4 मायनस वाय इज इक्वल टू 9. पुन्हा इथे मायनस वाय हा प्लस 4 आहे, तो तिकडे जाऊन मायनस 4 होणार. 9 मायनस 4. मायनस वाय इज इक्वल टू 9 मायनस 4 5 येणार. पुन्हा साइन दोन्हीकडची चेंज करायचे, त्यामुळे वाय इज इक्वल टू मायनस 5. आणि तिसरी जी आपल्याला जोडी मिळते, पेअर मिळते, ती 2, मायनस 5 आहे. ठीक आहे. आता हे 3 पॉइंट्स मला मिळाले. हे आता सांगा कुठे आहेत, त्यांची जागा सांगा. हा पहिला पॉइंट कुठे असणार आहे? 0, मायनस 9. ते क्वाड्रंट मध्ये आहे की ऍक्सिस वर आहे? 0, मायनस 9. म्हणजे तो पहिला क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, सेकंड, थर्ड, फोर्थ, की एक्स ऍक्सिस की वाय ऍक्सिस? कुठे आहे तो पॉइंट? हा पॉइंट 0, मायनस 9 कुठे असणार? झिरो, मायनस 9 कुठे असणार मुलांना?
ऍक्सिस वर असणार, क्वाड्रंट मध्ये नसणार. का क्वाड्रंट मध्ये नाही तो? कोणत्याच क्वाड्रंट मध्ये नाही. 4 क्वाड्रंट असतात. फर्स्ट क्वाड्रंट, हे बघा असे 4 क्वाड्रंट. हा पहिला क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे आणि हा फोर्थ आहे. याच्यापैकी कुठेच हा पॉइंट नाहीये. तर हा पॉइंट कुठे आहे माहितीये का? हा या 2 लाईन ऍक्सिस पैकी कुठल्या तरी एका ऍक्सिस वर आहे. अशा जे आहेत ना हे ऍक्सिस. बघा क्वाड्रंट म्हणजे ही जागा आहे, ही क्वाड्रंट आहे, हा पहिला क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड आहे आणि हा फोर्थ आहे. आणि काही पॉइंट्स या 2 लाईन वर पण आहेत ना. असे इथे खूप सारे पॉइंट्स आहेत. काही पॉइंट्स फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहेत, काही सेकंड मध्ये आहेत, पण काही तर त्या ऍक्सिस वर पण आहेत ना. मग हा जो पॉइंट आहे हा ऍक्सिस वर आहे. पण कोणत्या ऍक्सिस वर? उभ्या वाय ऍक्सिस वर की आडव्या एक्स ऍक्सिस वर? व्हर्टिकल जो आहे तो वाय ऍक्सिस आहे आणि हॉरिझॉन्टल जो आहे तो एक्स ऍक्सिस आहे. कसं ओळखायचं? मगाशी सांगितलेलं मी. कुठे आहे तो 0,-9 कुठे आहे? मगाशी बोलली होती ना, जर एखादा कोऑर्डिनेट 0 असेल तर उलट लक्षात ठेवायचं. आता याचा वाय एक्स हा ह्याचा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे? त्याचा कोऑर्डिनेट कोणता 0 आहे? पहिला एक्स कोऑर्डिनेट 0 आहे की नाही? पहिला म्हणजे एक्स कोऑर्डिनेट असतो तो 0 आहे. तर हा उलट लक्षात ठेवायचं. ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 तो वाय ऍक्सिस वर असतो, म्हणजे उभ्या लाईन वर असणार. याच्यावर तो या लाईन वर असणार. अरे झोपले की काय सगळे? हा पॉइंट कुठे असणार? 1,-7. क्वाड्रंट 4 एक्स ऍक्सिस बरोबर आणि -7 म्हणजे खाली जाईल. फोर्थ क्वाड्रंट. आणि हा पण फोर्थ. ठीक आहे. तर आता हे तिन्ही पॉइंट आपण दाखवूया ग्राफवर. तर प्रॉब्लेम काय झालाय माहिती आहे का आपला? तुमच्या ग्राफवर हा पॉइंट काढा. 0,-9, 1,-7 2,-5. 0,-9 इथे येईल खाली. इथे -5 पर्यंतच राहिलेत माझे पॉइंट. इथे पण पुढे वाढवायला लागेल मला ऍक्सिस, कारण मी -5 पर्यंतच ड्रॉ केलेलं, पण पुढे मला 9 पर्यंत जायचं. इथे आहे तो पॉइंट ऍक्सिस वर, वाय ऍक्सिस. लाईन वर काढायचं, त्या क्वाड्रंट मध्ये इकडे तिकडे नाही. 0,-9 इथे. ठीक आहे. दुसरा पॉइंट जो आहे तो 1,-7 आहे. 1,-7 इथे आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. इकडे येणार फोर्थ क्वाड्रंट. तर 1 इथे एक्स ऍक्सिस वरचा 1 आणि वाय ऍक्सिस वरचा -7 आपण. आणि तिसरा पॉइंट आहे 2,-5 म्हणजे इथे येणार. हे तिन्ही पॉइंट्स काढा तुमच्या ग्राफवर. काढले ते सगळे पॉइंट्स आणि कोऑर्डिनेट पण लिहायच्या बाजूला त्याचे. ग्राफ बुक जर असेल तुमच्याकडे तर हे तिन्ही पॉइंट्स प्लॉट करा ग्राफ. काढले का? येस मॅम. तर तिन्ही पॉइंट मधून जाणारी ना अशी पट्टीने व्यवस्थित अशी स्ट्रेट लाईन
याच्यावर मी त्याचं इक्वेशन ते वाढवते दिलेलं लाईन आणि ते इक्वेशन दे 2x - y = 9 असं इक्वेशन. ठीक आहे. आता हे दोन्ही ज्या रेषा लाईन्स आहेत त्या जिथे तुमच्या भेटणार आहेत एकमेकांना, माझं थोडस रॉंग आहे म्हणून कदाचित इथे तुम्हाला तुमचं सोल्युशन भेटेल. बघा जिथे एकमेकांना भेटणार ना त्याचे कोऑर्डिनेट म्हणजे इथून 3 येईल एक्स वरून आणि इकडून -3 म्हणजे 3, -3 असं तुमचं सोल्युशन असायला पाहिजे. आलंय का बघा बरोबर. 3, -3 जिथे दोन्ही लाईन एकमेकांना भेटणार तो पॉइंट घ्या. आता बघा हा दोन्ही लाईन आपल्याला ज्या भेटणार आहे तर इथे भेटला बघा. आता हे थोडंसं माझं रॉंग आहे पण तुम्हाला इकडे मिळेल कदाचित. 3, -3 च्या इथे बरोबर त्या लाईन एकमेकांना इंटरसेक्ट झाला पाहिजे इथे. आणि मग त्याचे कोऑर्डिनेट शोधायचे. इथून 3 आहे एक्स एक्सिस वरून आणि वाय एक्सिस वरून -3. म्हणजे आपलं जे सोल्युशन आहे ना ते सोल्युशन हे असतं जिथे दोन्ही लाईन इंटरसेक्ट करतात की नाही तो जो पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स म्हणजे तुमचं सोल्युशन आहे. तुमचं काय आलंय सोल्युशन बरोबर येते का. 3, -3 बरोबर. 3, Yes, ma'am. तुमच्या हाँ. दाखवा बघू ग्राफ. मला व्हिडिओ ऑन कर. ग्राफ कसा ड्रॉ केलेला कोणी कोणी ड्रॉ केला बघू. बरोबर सोल्युशन आलं का फक्त बघू दे ना. मॅम बॅक कॅमेरा टास्क बरं आलं तरी होते. नाही मॅम माझं नाही आलं. बरं बरं ठीक आहे. पण आलं बरोबर का सोल्युशन. मग किती आलं तुझं. मॅम माझं -3 4, -3 -3, कसं आहे ना. -3, तर या क्वाड्रंट मध्ये जातात. 4th क्वाड्रंट मध्ये तर त्या इंटरसेक्ट नाही करत लाईन. त्यातच बाकीच्यांचं काय आन्सर आलं बघा. मुलांना मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लीज ग्राफ तुमच्या बरोबर ठेवा. असं नका करू ना. आपल्या तुमच्यासाठी मी पुन्हा शिकवलं कारण मी हे ऑलरेडी शिकवलेलं आहे पण तुम्ही विसरलेला म्हणून मी पुन्हा शिकवलं. पण मी तुम्हाला एक कंडिशन ठेवली होती की ग्राफ तुमच्या बरोबर ठेवायचं. कोणाचं आलंय आन्सर किती आलंय सांगा बघू. ते दुसरं कोणतंही आन्सर आलं असेल तरी सांगा. बघा या दोन लाईन इथेच इंटरसेक्ट करणार एकमेकांना. इकडे नाही. 3, Ma'am, माझं three- -3, -3 इकडे येते. इथे कुठे इंटरसेक्ट करतात. या पॉइंट मध्ये थोडी इंटरसेक्ट करतात. इकडेच इंटरसेक्ट करतात ना त्या लाईन्स. तू -3, -3 तर थर्ड क्वाड्रंट मध्ये जातात. अरे मुलांना असं नका करू. बघा तुमच्यासाठी मी पुन्हा शिकवलं की नाही. तुम्हाला फक्त एवढंच सांगितलेलं की ग्राफ बुक सोबत ठेवा आणि माझ्यासोबत तुम्ही पण ग्राफ काढा. एवढंच मी बोलली होती तुम्हाला. असं करून कसं चालेल. सगळ्यांनी ठेवायला पाहिजे ना ग्राफ बुक सोबत. तर सेकंड टाइम मी शिकवलं तुम्हाला. ऑलरेडी आपल्या सुट्टीच्या आधी झालेलं आहे. कळलंय आलं की नाही मॅम तेवढं तरी माझं. बोला फक्त तुम्ही. Yes, ma'am. आलं मॅम माझी कळलंय एका ठिकाणी सगळ्यांना? चुकी होऊन गेली होती. दुरुस्त केलंय. Yes, ma'am. बरं ठीक आहे. आता आणखी तुम्ही जर ही गणितं सोडवलीत तर बरं होईल ही. आणि आता हे जे तक्ते आहेत वरती ते कसे सॉल्व्ह करायचे. हे जे टेबल वरती दिलेले आहेत
हे कसे सॉल्व्ह करायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला आपण जो तक्ता तयार करतो बघा, सेकंड इक्वेशनचा आपण बनवला नाही, बनवायचे दोघांचे पण टेबल बनवायचे, याचा पण टेबल आपण बनवायचा आहे. जसं पहिल्या इक्वेशनचा मी बनवला हा टेबल, तसाच या इक्वेशनचा सुद्धा बनवायचा आहे. असा एक टेबल बनवायचा, वरती इक्वेशन लिहायचं आणि इकडे मॅम x, माझी y, स्क्रीन x, दिसते का तुम्हाला? y. काय झालं? मॅम मी तुम्हाला ग्राफ दाखवते माझा. ते 0 घेतलं तेव्हा. हा 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 बरोबर. 3, दोन्ही लाईन कुठे इंटरसेक्ट करतात ते चेक करायचं आणि त्याचे कोऑर्डिनेट एक्स वरचा कुठला नंबर दाखवतो, जिथे छेदणार की नाही दोन्ही लाईन जिथे इंटरसेक्ट करणार त्याचे कोऑर्डिनेट, त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट म्हणजे सोल्युशन असतं तुमचं. कळते का? बरोबर आहे का? येस मॅम. आता इथे आपल्याला टेबल बनवायचा आहे. दुसऱ्या इक्वेशनचा टेबल मी बनवला नव्हता, तो फक्त बनवते. हा टेबल पण इम्पॉर्टंट असतो. ग्राफवर एक तरी गणित येतच एक्झाम मध्ये 4 मार्काला, त्यामुळे ग्राफ मेथड व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आता इथे पहिला जो क्वेश्चन आहे हा, याच्यामध्ये पण तुम्हाला बघा 2 टेबल दिलेले आहेत, एक या इक्वेशनचा, एक या इक्वेशन. x + y = 3, x - y = 4. ठीक आहे. तर आता पहिल्या ह्या ज्या बॉक्सेस आहेत ते आपल्याला फिल करायचं. तर पहिला जो कॉलम आहे हा, त्याच्यामध्ये काय आहे बघा, x, y, x3 आहे, yच्या जागेवर बॉक्स दिलाय आणि खाली 3,0 दिले. या बॉक्स मध्ये काय येणार सांगा? तुम्हाला सॉल्व्ह करायची पण गरज नाही, एक लॉजिक वापरलं तर तुम्हाला कळेल की या बॉक्स मध्ये काय येणार आहे. बघा इथे ज्या 2 व्हॅल्यूज असतात त्याच तर इथे लिहितो ना आपण, x, y. इथली व्हॅल्यू आणि इथली व्हॅल्यूज मिळून इथे लिहितो. इथे काय येणार बॉक्स मध्ये या? इथे 3 आहे, इथे बॉक्स आहे आणि इथे 3,0 आहे. मग याचा अर्थ इथे बॉक्स मध्ये काय येणार? 0 मॅम. कोणीतरी उत्तर द्या मुलांनी. 0. 0 येईल मॅम. 0. 0. सेम थर्ड कॉलम पण इझी आहे, फक्त सेकंड कॉलम साठी तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल, कारण सेकंड कॉलम मध्ये x, 0 y येईल दिलेलं मॅम नाही, पण फर्स्ट थर्ड वाल्या. कॉलम मध्ये 0. वरच्या कॉलम मध्ये 0 आहे, 0, 0, 3, 0, 3. आता सेकंड कॉलम जो आहे त्याच्यामध्ये बघा काय दिले, 2 बॉक्स दिलेले. एक एक्स साठी दिलाय, y ची व्हॅल्यू दिली बघा, y ची किती दिली तुम्हाला? y किती दिलेला आहे सेकंड कॉलम 4 मध्ये? मॅम. 4 दिली. 4 कुठे आहे? त्या सेकंड कॉलम मध्ये. सेकंड गणित नका बघू, हा कॉलम सोडवायचा आपल्याला. अजून इथे 0 आलं, इथे पण 0 आलं, पण ह्या 2 बॉक्स मध्ये काय येणार ते आपल्याला कुठे माहित आहे? आणि हे सॉल्व्ह करायला लागेल आपल्याला. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू साठी बॉक्स आहे, y ची व्हॅल्यू 5 आहे आणि इथे तर आपण x, y नंतर लिहिणार. जोपर्यंत आपल्याला x ची व्हॅल्यू मिळत नाही तोपर्यंत x, y नाही लिहिता येणार. पण y 5 दिलंय, मग आपण काय करायचं, इक्वेशन घ्यायचं, x + y = 3. आपल्याला हे इक्वेशन दिलंय की नाही, तेच इक्वेशन घ्यायचं आणि आता y ची व्हॅल्यू 5 दिली ना. ऐकताय की नाही मुलांनो? काय रिस्पॉन्डच करत नाही यार, कळतं की नाही कळत? येस मॅम, ऐकतोय. एकच मुलगी मला लागते, बाकी कोणच नाही करत. असं कसं चालेल? जर x ची व्हॅल्यू दिली तर x च्या जागेवर उठावं करा आणि जर y ची दिली तर y च्या जागेवर करा. आता इथे कशाची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला? x ची दिली की y ची दिली आहे या कॉलम मध्ये?
व्हायची y ची दिली. मग इक्वेशन घ्या x प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि y च्या दिली y ची दिली मग y च्या जागेवर टाकायचं x प्लस 5 y च्या जागेवर 5 टाका. आता x ची व्हॅल्यू पाहिजे तर x इथेच ठेवणार हा प्लस 5 तिकडे जाऊन -5 होणार 3 - 5 आणि 3 - 5 किती आन्सर येणार -2 3 -2 मॅम. इथे तुमचा हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये इथे किती येणार या बॉक्स मध्ये -2 किती -2 आणि इथे काय येणार या खालच्या बॉक्स मध्ये -2,5 -2,5 ठीक आहे. आता इथे इथे बघा इथे हे पण तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल हे पण सॉल्व्ह करावं लागेल पण इथे इक्वेशन मध्ये y ची 0 दिले व्हॅल्यू मग y च्या जागेवर 0 लिहायचे आणि इथे x ची -1 दिले मग x च्या जागेवर -1 टाकायचे आणि मग y ची व्हॅल्यू काढायची. इथे y च्या जागेवर 0 टाकायची याच्यामध्ये y दिलेला आहे मग y च्या जागेवर 0 टाका आणि x ची व्हॅल्यू मिळवा. इथे x दिलेला आहे ना -1 मग x च्या जागेवर -1 टाका आणि y ची व्हॅल्यू मिळवा. कळते का फरक जे दिलंय ती व्हॅल्यू त्याच्या जागेवर टाकायची. कळलं का काय कळलं Yes, ma'am. असेल बघूया पुढचं. तर ते सोडवायचं ठीक आहे नसेल येत तर मी सांगेन नेक्स्ट लेक्चर. मॅम वरच्या बॉक्स मध्ये 4 येईल. बरं ठीक आहे. आता ग्राफ मेथडने जेवढी गणितं येतील सोडवता तेवढी सोडवायची ठीक आहे. बाय गुड नाईट. बाय मॅम गुड नाईट.